नमस्कार श्रोते हो, गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज पुत्रदा एकादशी. या एकादशीपासून आपण गीतेचा एक अध्याय यूट्यूबवर अपलोड करणार आहोत. तर आजपासून आपण सुरुवात करूया. पहिलाच अध्याय आहे अर्जुन विषाद योग. आपण सुरुवात करूया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. संजय उवाच दृष्टा तु पांडवानीकं यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. पश्चेतां पांडुपुत्राणां आचार्य महती चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. येथे भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. दृष्टकेतुश्च केकीनान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. येथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दुष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. युधानमनुश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. अस्माकं तु विशिष्टाये तन्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तान् ब्रवीमि ते. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकारींविषयी मी तुम्हाला सांगतो. भवान भीमश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीवितः नानाशस्त्रप्रहरणः सर्वे युद्धविशारदः. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून
पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तस्य संजनहर्ष कुरुवृद्धा पितामह सिंहनादं विनर्दोचे शंखं दद्मौ प्रतापवान. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. ततशंखाशवैर्यश्च पणवानकगोमुखः सहसैभाव्यहन्यन्त सशब्दो स्थूलो अभवत्. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. ततश्वेते हरे युक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडवाश्चैव दिव्यो शंखो प्रदमतुतः. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्त धनंजयः पौड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मा वृकोदरः. भगवान श्रीकृष्णाने आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला, अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला. अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वास शिखंडी च महारथः दुष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान् दद्मु पृथक् पृथक्. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंतविजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दुष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले. सघोषो धातराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथ्वीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयान्. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश आणि पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. अथ व्यवस्थितान् दृष्टा धातराष्ट्रान् कपिध्वजा प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाह महीपते. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्र पुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामान् व्यवस्थितान् कैमर्या सहयोद्धव्य अस्मिन् रणसमुद्यमे. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. योत्स्यमाना मुनेक्षेऽहं ये एतेऽत्र समागतः धातराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षिवः. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेश गुडकेशेन भारतः सेनयोरुभयोर्मध्ये
स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणाला, हे भरतवंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिती. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा. तत्रा पश्यति तान् पार्थ पितॄनथ पिता महान् आचार्यान् मातुलान् भ्रान्तु पुत्रा पौत्रान् सखीस्ततः श्वशुरा स्वदश्चैव सेनयोरुभयोरपि. त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बंधू व व्यस्थितान् कृपया परयाविष्टो विषिदन्नीमब्रवीत. तेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. अर्जुन उवाच दिष्टेम स्वजनं कृष्ण युत्सुं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं संस्थते हस्ताश्चक्ये परिधय्यते. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. नच शक्नोम्यवस्थातुं भ्रमति वच मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्ण, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. किं नो राज्येन गोविंद किं भोगे जीवितेन वा येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च. ते इमेव स्थिता युद्धे प्राणास्त्यक्त्वा धनानि च आचार्या पितर पुत्रास्तैव च पितामह मातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनस्तदा एतान् हन्तुमिच्छामि नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किं नु मही कृते निहत्य धातराष्ट्रान्न का प्रीती स्या जनार्दन. हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला या सर्वाचा काय लाभ आहे? हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी? हे जनार्दन, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार? पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायितः
तस्मान्नाह वयं हन्तुं धातराष्ट्रांस बांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेय अस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्. कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्विजनार्दनः. हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं धर्मोऽभिभवत्युतः. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंशपरंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णीवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. संकरो नरकायेव कुलग्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदकक्रिया. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळपरंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड किंवा जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. दोषैरेते कुलग्नानां वर्णसंकरकारकै उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वतः. वंशपरंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्टकृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्युनशुष्टुम. हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरुशिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यतः. अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राज्य सुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत. यदि माम प्रतिकारं शस्त्रं शस्त्रपाणयः धातराष्ट्रारणे हन्त्यु समे क्षेमतरं भवेत्. शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्यांची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. संजय उवाच. एवमुक्त्वा अर्जुनो संख्ये रथोपस्थ उपविशत् विसृज्य शशरं चापं शोकसंविघ्नमानसः. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. या प्रकारे भगवद्गीतेचा अर्जुन विषाद योग
हा पहिला अध्याय समाप्त. जय श्रीराम. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीराम.